वेलकम, मी राजकुमार बांदर. तर बघा, आतापर्यंत आपण बेसिकचे 5 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत. त्याची आपण थोडीशी रिव्हिजन करूत आणि बेसिक 6 जो आहे आपला तो लगेच काय करूत आपण सुरुवात करू. बघा, बेसिक 1 मध्ये आपण बघितला होता सब्जेक्ट. मग ते 8 सब्जेक्ट बघितले होते. आय, वी, ही, शी, इट, यू, यो अँड दे, हे 8 सब्जेक्ट बघितले होते. त्यानंतरून आपण बघितला होता आपला बेसिक नंबर 2 जो होता वर्ब. त्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, मेन वर्ब म्हणजे काय ते आपण शिकलो होतो. हेल्पिंग वर्ब यालाच आपण सपोर्टिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. हेल्पिंग वर्बचे आपण सब टाईप केले होते. ते कोणकोणते आता, तर प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी आणि सेमी मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी कोणते आहेत आपले, टू बी आहे, टू डू आहे आणि टू हॅव आहे. मॉडल ऑक्झिलरीचे आपण प्रेझेंट आणि पास्ट फॉर्म केला होता. सेमी मॉडल ऑक्झिलरी आपण बघितले नव्हते. आता जो मेन वर्ब आहे, या मेन वर्बचे आपण 2 टाईप केले होते, स्ट्रॉंग वर्ब आणि वीक वर्ब. तर हे जे स्ट्रॉंग वर्ब होते याचे 3 टाईप केले होते. ऑल फॉर्म्स आर सेम, ऑल फॉर्म्स आर डिफरंट आणि 2 फॉर्म्स आर सेम, असे 3 टाईप केले होते. त्यानंतर आपला जो वीक वर्ब आहे याचा एकच टाईप आहे आणि तो म्हणजे काय, 2 फॉर्म्स आर सेपरेट, 2 फॉर्म्स आर सेम आणि दे आर एंडेड विथ ईडी, म्हणजे ते ईडीने एंड होतात. त्यानंतर आपण वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल बघितलं होतं. त्यानंतर आपण डू फॉर्म बघितला होता आणि याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की आपले जे टू बी आहे, टू डू आहे आणि टू हॅव आहे हे 2 प्रकारचं काम करतात. कोणकोणतं, तर ते हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतात आणि मेन वर्ब म्हणून पण येतात. मग आता आपला जो बेसिक 6 आहे हा थोडासा वेगळा आहे. काय वेगळा आहे, तर आपण बघा बेसिक 6 आणि आपल्याला बघा जर का इंग्लिशमध्ये जर का बोलायचं असेल तर आपल्याला एवढं येतं, हाय, हॅलो, हाऊ आर यू, आय एम फाईन, ओके. आणि जर का इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारायचा असेल तर आपल्याला एक क्वेश्चन आपल्याला माहिती आहे, तो म्हणजे डू यू लाईक अ टी, किंवा आणखीन कोणता आहे तर डू यू लव्ह मी. हा जो क्वेश्चन आहे ना तो आपल्याला आठवतो, ठीक आहे. किंवा विल यू मॅरी मी, हे 3-4 सवाल आपल्याला बनवायला येते. आजच्या आपल्या बेसिक 6 मध्ये आपण क्वेश्चन बनवायला शिकवणार आहोत आणि क्वेश्चन बनवायचे कसे हेच आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आता बघा, आपण जर का इथं बघितलं की डू यू लव्ह मी असं दिलेलं आहे, ठीक आहे. बऱ्याचशा जणांचं स्वप्न असतं की असं कुणीतरी आपल्याला विचारावा किंवा आपण कुणाला तरी विचारावा, पण बऱ्याचशा जणांचं अपूर्ण राहतं. ज्यांचं अपूर्ण राहतंय त्यांनी बघा काय करायचं आहे ते. दुसरं काय आहे, तर आणखीन एक आहे, विल यू मॅरी मी. आता ह्याला मी इकडे लिहितो, ह्याला मी इथं लिहितो, विल यू मॅरी मी. आता हे 2 क्वेश्चन आता, ओके. हे तर नशीबवाल्यांनाच विचारायला भेटेल, ठीक आहे. आता हे 2 क्वेश्चन आता समजा काय करा की आता एखादी मुलगी आहे आणि त्या मुलीला तुम्ही हे 2 क्वेश्चन विचारले. तर कोणता विचारलाय, डू यू लव्ह मी. मला सांगा तुम्हाला उत्तर काय येणार आहे, नोच येणार आहे. पण कन्सिडर करा, येस म्हणलेलं आहे, तुमचं नशीब चांगलं आहे. तर आता समजा इथं उत्तर काय देणार आहे, ती येस देणार आहे किंवा काही केसमध्ये ते नो पण उत्तर देऊ शकते, बरोबर. इथं विल यू मॅरी मी ह्याचं उत्तर काय देणार आहे, एकतर येस देईल किंवा काय देईल रे, नोच देणार आहे, राईट. म्हणजेच हे जे 2 क्वेश्चन विचारलेले तर मी ह्या 2 क्वेश्चनचं उत्तर मी फक्त आणि फक्त एका शब्दामध्ये देतोय. ते कोणत्या, एकतर येस मध्ये देतोय किंवा नो मध्ये. आता मी इथं आणखीन एक क्वेश्चन विचारतो थोड्याशा. आता हे जे 2 क्वेश्चन आहेत ना, ह्या 2 क्वेश्चन पासून मी आहे ना एक थोडासा वेगळा क्वेश्चन बनवतो. आणि हा जो क्वेश्चन आहे ना तो मुलाने मुलीला विचारलाय. काय विचारलाय बघा, वाय डू यू लव्ह मी, म्हणजे का तू माझ्यावर प्रेम करते. तर आता हे जे उत्तर ती जी मुलगी आहे ती येस किंवा नो मध्ये देऊ शकते का, नाही देऊ शकत. मग तिला उत्तर थोडंसं मोठं द्यावं लागणार आहे. काय म्हणणार आहे, बिकॉज यू आर हँडसम, यू आर काइंडफुल अँड ट्रूथफुल पर्सन. त्यानंतर काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू आर ए गव्हर्नमेंट एम्प्लॉय. एवढं आपल्याला काय करणार आहे, 3-4 ओळीचं उत्तर देणार आहे, बरोबर. आणि हे 3-4 ओळीचं उत्तर दिल्यानंतर मग हे कंप्लीट होते. म्हणजे हा जो प्रश्न आहे का नाही, जो वायने विचारलाय, ह्याला मला कमीत कमी 3 सेंटेन्स लागले आणि ह्याला
उत्तर लिहिताना फक्त एकच शब्द लागला का नाही, येस किंवा नो. मग आपलं हे जे बेसिक 6 आहे का नाही, हे बेसिक 6 काय आहे, तर आपलं बेसिक 6 आहे त्याचं नाव आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. काय? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. किंवा आपलं जे बेसिक 6 आहे का नाही ते आहे सेंटेन्स. काय? सेंटेन्स. आणि हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचे मी टाईप केलेले तर 2. किती टाईप केलेले तर 2. त्यामधला हा जो दुसरा टाईप आहे, त्यामधला हा जो दुसरा टाईप आहे तो कोणता आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आता हे जे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे ह्याचे मी 2 टाईप केले. कोणते बघा, एका शब्दामध्ये उत्तर देत होतो त्याचा टाईप केला मी यस नो टाईप. काय केला? यस नो टाईप क्वेश्चन. कारण एका शब्दामध्येच उत्तर देत होतो मी. डू यू लाईक अ टी हा एका शब्दामध्ये, राईट. आर यू टायर्ड तर एका शब्दामध्ये देणार आहे मी. पुढं कोणता आहे तर WH टाईप क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चन. आता हे WH टाईप क्वेश्चन जे येतं ह्याचं उत्तर जे आहे ते थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये द्यावं लागणार आहे आपल्याला. जर का तुम्हाला विचारलं हाऊ डू यू प्रिपेअर फॉर युअर अपकमिंग एक्झाम्स, व्हॉट इज युअर शेड्यूल, तर तुम्हाला ते होल शेड्यूल काय करावं लागणार आहे तिथे एक्सप्लेन करावं लागणार आहे. मॉर्निंग पासून तर नाईट पर्यंतचं शेड्यूल एक्सप्लेन करावं लागणार आहे. म्हणजे तिथं तुमचं उत्तर जे आहे ते थोडं मोठं होणार आहे, म्हणजे एका शब्दापेक्षा मोठं असणार आहे. आणि ते जे क्वेश्चन असणार होतं ते आपण WH टाईपने विचारणार होतं. ठीक आहे. तर हे झालं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आता इथं सेंटेन्स आपण आणखीन एक टाईप करणार होतं, तो म्हणजे काय, असर्टिव्ह सेंटेन्स. काय? असर्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. असर्टिव्ह सेंटेन्स. आता आपल्याला काय करायचे, हे दोन्ही टाईप आहेत ना, हे दोन्ही टाईप आपण काय करू आणि हे असर्टिव्ह सेंटेन्स हे नेमकं आहेत कसे हे काय करू शोधू. ह्याला मी थोडंसं वरती घेतो. हे दोन्ही टाईपचं सेम आहे. आता असर्टिव्ह सेंटेन्स जर का तुम्हाला ओळखायचं असेल, असर्टिव्ह सेंटेन्स तुम्हाला ओळखायचं असेल तर कसं ओळखणार बघा. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर आपला एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. काय म्हणतो, आय एम ॲन ऑनेस्ट बॉय. आय एम ॲन ऑनेस्ट बॉय असं सेंटेन्स घेतो. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे मी, आय एम ॲन ऑनेस्ट बॉय असं घेतलेलं आहे. तर हे जे सेंटेन्स आहे एवढं लक्षात ठेवा. किंवा आपलं जे ते लक्षात ठेवा, आय एम अ बॉय एवढं जरी लक्षात ठेवलं तरी काय अडचण नाही. पण आपण हे लक्षात ठेवू, आय एम ॲन ऑनेस्ट बॉय. तर आता बघा ह्या सेंटेन्समध्ये हा जो आय बेसिक 1 हा काय आहे मला सांगा बरं, सब्जेक्ट आहे. आणि हा एम माझा काय आहे सांगा बरं, व्हर्ब आहे. राईट. आणि इथं व्हर्ब करत करत इथं शेवटी काय आलेलं आहे रे, फुल स्टॉप आलेला आहे का नाही, आलेला आहे. मग आता बघा ज्या वेळेस सेंटेन्सच्या सुरुवातीला सब्जेक्ट असन, त्यानंतर वर्ब असन आणि शेवटी फुल स्टॉप असन, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं, असर्टिव्ह सेंटेन्स. काय म्हणायचं, असर्टिव्ह सेंटेन्स. राहतंय का लक्षात? अरे राहतंय लक्षात. कसं बघा, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणलं की काय असणार आहे, सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब आणि शेवटी काय असणार आहे, हा फुल स्टॉप असणार आहे. काय असणार आहे, फुल स्टॉप. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं, असर्टिव्ह सेंटेन्स. आता आपल्या 2 क्वेश्चनकडे येऊत. मग असे जे विचारले होते, काही जण स्वप्नामध्ये पण गेले असते ना, काही जणांना वाटत असेल की सरांनी नाव घेतलंयच तर विचारावं काय कोणाला. तसं काय करू नका, मार खाता उगाच. मग आता ते जे 2 क्वेश्चन आहेत ते इथे मी लिहितो. कोणते रे, डू यू लव मी आणि हाऊ टू स्टडी हार्ड. हाऊ टू स्टडी हार्ड. किंवा एक सिंपल विचारता तेच लिहूत, वाय डू यू लव मी, हेच लिहूत म्हणजे सोपं जाईल आपल्याला. आता इथं डू यू लव मी बघा, इथं डू आपण बेसिक 5 मध्ये बघितलेलं आहे. तर हे जे डू आहे इथं काय आहे रे, हेल्पिंग व्हर्ब आहे. राईट. आणि हा जो यू आहे तो काय आहे रे, इथं माझा सब्जेक्ट आहे आणि लव माझा काय आहे, मेन व्हर्ब. आणि असं करत करत शेवटी काय आलेलं आहे, क्वेश्चन मार्क आलाय. तसं व्हाय डू यू लव मी ह्याच्यामध्ये पण बघा, आता इथं काय आहे रे, WH वर्ड घेतला, त्यानंतर हा डू माझा काय आहे, हेल्पिंग व्हर्ब. आणि हेल्पिंग व्हर्बच्या पुढं कोण आहे, माझा सब्जेक्ट. आणि सब्जेक्टच्या पुढं काय आहे, मेन व्हर्ब. आणि असं करत करत काय आहे, क्वेश्चन मार्क. आता ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला काही डिफरन्स दिसतोय का,
बघा ना, मला सांगा या दोन्हीमध्ये काही डिफरन्स आहे का? तर या दोन्हीमध्ये पण डिफरन्स आहे. कोणता डिफरन्स आहे नीट बघा. तर इथं सेंटेन्सची सुरुवात कोणती आहे? कशाने रे? सब्जेक्ट, आणि सब्जेक्टच्या नंतर वर्ब आहे. पण या वर्ब भावला मी जर का उचलला आणि सब्जेक्टच्या पुढे नेऊन आदळलं तर तो काय होतो रे? ते होतं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. काय होतं? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आता आपण आहे ना ह्याला शॉर्टकटमध्ये हा जो पॅटर्न आहे का नाही, सब्जेक्टच्या नंतर वर्ब, ह्याला आपण आहे ना नाव देऊ सेंटेन्स पॅटर्न. काय नाव देऊ? सेंटेन्स पॅटर्न. ह्याला नाव काय देऊ? सेंटेन्स पॅटर्न. आणि हा जो आहे ना याला आपण नाव देऊ क्वेश्चन पॅटर्न. काय नाव देऊ? क्वेश्चन पॅटर्न. हे कळतंय? अरे समजतंय का? मग आता सिंपल 2 शब्दामध्ये कसं लक्षात ठेवायचं? सब्जेक्ट नंतर वर्ब आलं की त्याला म्हणायचं सेंटेन्स पॅटर्न. गरिबांची पद्धत सांगू का? सब्जेक्ट सुरुवातीला म्हणजे यस सुरुवातीला आहे, मग यस म्हणजे सेंटेन्स पॅटर्न. डन. मग सेंटेन्स पॅटर्न लक्षात राहिला की क्वेश्चन पॅटर्न लक्षात ठेवणं अवघड आहे का? नाही. तर क्वेश्चन पॅटर्न मध्ये काय येणार आहे? अगोदर वर्ब येणार आहे आणि त्यानंतर कोण येणार आहे? माझा सब्जेक्ट येणार आहे. समजतंय का? बघा म्हणजे बघा, सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं त्याला म्हणायचं सेंटेन्स पॅटर्न, आणि वर्बच्या नंतरून सब्जेक्ट आला की त्याला काय म्हणायचा? क्वेश्चन पॅटर्न. डन. तर हेच आहे आपलं बेसिक 6. मग आता इथं बेसिक 6 मध्ये बघा, इथं असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आता असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये मी काय करणार आहे? असर्टिव्ह सेंटेन्स ह्याला मी नाव काय दिलेलं आहे? सेंटेन्स पॅटर्न. काय नाव दिलेलं आहे? सेंटेन्स पॅटर्न. आणि इथं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ह्याला मी नाव दिलंय काय रे? क्वेश्चन पॅटर्न. काय दिलेलं आहे? क्वेश्चन पॅटर्न. ठीक आहे. आता असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये मला सांगा काय असतो रे? सब्जेक्ट असतो सुरुवातीला आणि त्यानंतर कोण असतं? वर्ब असतं. असं करत 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 काय असतं? शेवटी काय असतो माझा? फुल स्टॉप असतो. त्यावेळेस त्याला मी काय बोललोय? सेंटेन्स पॅटर्न. पण ज्या वेळेस हेल्पिंग वर्ब असन, त्याच्या पुढं सब्जेक्ट असन, त्याच्या पुढं मेन वर्ब असन, आणि असं करत करत क्वेश्चन मार्क आला तर त्याला मी काय म्हणणार आहे? क्वेश्चन पॅटर्न. आता कधी कधी हेल्पिंग वर्ब नसतं तर डायरेक्ट मेन वर्ब असतं आणि त्यानंतरून सब्जेक्ट असेल आणि पुढं असं करत करत क्वेश्चन मार्क आला तर त्याला आपण काय म्हणायचं? क्वेश्चन पॅटर्न. किंवा त्याचं कोणतं सेंटेन्स असणार आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता आपण एक एक एक्झाम्पल चेक करू त्यांचं बरोबर आहे का चूक आहे. आता इथं बघा, तुम्हाला MPSC काय करणार आहे? चूज द करेक्ट असं विचारणार आहे. आता चूज द करेक्ट असं सेंटेन्स ज्यावेळी विचारणार आहे आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला क्वेश्चन पॅटर्न आणि सेंटेन्स पॅटर्न विचारला तर तुम्हाला सेंटेन्सच्या शेवटी जायचंय. आता सेंटेन्सच्या शेवटी गेलं, इथं काय दिसतं रे? फुल स्टॉप. आता इथं फुल स्टॉप दिसतो, याचा अर्थ ह्या सेंटेन्सचा कोणता पॅटर्न असला पाहिजे? सेंटेन्स पॅटर्न असला पाहिजे. आणि मग जर का सेंटेन्स पॅटर्न पाहिजे तर सुरुवातीला कोण पाहिजे? सब्जेक्ट. मग आपण चेक करू. इथं बघा, आय नो व्हॉट इज ही डुईंग. आता इथं काय? आय हा काय आलाय? सब्जेक्ट आलाय, आणि नो हा काय आलेला आहे? मेन वर्ब आलेला आहे. ठीक आहे. आता इथं जर का बघितलं, बरेचसे जण इथं फसतात बरं का. इथं फसतात काय आहे? तर इथं व्हॉट आलेलं आहे आणि इथं काय आहे? इज आलेलं आहे. इथं WH वर्ड आहे आणि त्यानंतर इज हा हेल्पिंग वर्ब आहे आणि इथं काय आहे रे? सब्जेक्ट आलेलं आहे. अरे आलंय का? मग आता इथं जर का आपण बघितलं तर इथं आपल्याला, इथं मला सांगा, इथं सब्जेक्ट आणि मेन वर्ब आले म्हणजे इथं सेंटेन्स पॅटर्न आला. इथपर्यंत सेंटेन्स माझं बरोबर आहे. पण इथं बघा, हेल्पिंग वर्ब नंतरून सब्जेक्ट आलाय म्हणजे इथं कोणता पॅटर्न आलाय? क्वेश्चन पॅटर्न आलाय. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे काय आहे? चुकीचं आहे. काय? चुकीचं आहे. मग इथं फुल स्टॉप जर पाहिजे असता तर इथं हे सेंटेन्स कसं पाहिजे होतं? आय नो व्हॉट ही अगोदर पाहिजे होता. व्हॉट ही इज डुईंग, आणि मग शेवटी फुल स्टॉप दिलं तर ते बरोबर झालं असतं. परत लक्षात घ्या. समजतंय का? आता दुसरं सेंटेन्स बघतो बघा. वी ॲक्सेप्ट व्हॉट ही गिव्ह अस. आता इथं बघा, वी माझा सब्जेक्ट आहे, ॲक्सेप्ट माझं काय आहे? वर्ब आहे. काय आहे? वर्ब. आता सब्जेक्ट नंतरून वर्ब आला म्हणजेच कोणता पॅटर्न आला? कोणता आला? सेंटेन्स पॅटर्न आला. पण इथं पुढे जर बघितलं आपण, व्हॉट ही गिव्ह अस, तर इथं बघा WH वर्ड नंतरून इथं सब्जेक्ट आलाय आणि इथं काय आलेलं आहे रे? मेन वर्ब आलेलं आहे. मग दोन्ही पण काय आलेले आहेत? सेंटेन्स पॅटर्न.
पण इथं यांनी काय दिलंय, शेवटी काय दिलंय, क्वेश्चन मार्क. हे पण सेंटेन्स पॅटर्न नाही, हे पण काय आहे, सेंटेन्स पॅटर्न नाही. मग दोन्ही सेंटेन्स पॅटर्न होतं, तिथं काय पाहिजे होता, फुल स्टॉप. पण इथं काय दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क. म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होता रे, फुल स्टॉप पाहिजे होता. डोक्यात बसतंय का? येतंय का? सिंपल आहे. आता इकडच्या सेंटेन्स कडे जावा. तर इथं बघा, व्हॉट यू वर डुईंग ॲट 2 o'clock. इथं आता क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे मला काय शोधायचं आहे, क्वेश्चन पॅटर्न. आणि क्वेश्चन पॅटर्न म्हणलं की अगोदर काय पाहिजे रे, वर्ब पाहिजे. मग आता WH वर्ड आलाय, त्याच्या पुढे यू माझा काय आलाय, सब्जेक्ट, आणि वर काय आहे, वर्ब आहे. आता सब्जेक्ट आधी आणि नंतर वर्ब आलंय आणि शेवटी तर क्वेश्चन मार्क. सेंटेन्स चुकीचं. मग हे सेंटेन्स बरोबर कसं झालं असतं, तर हे सेंटेन्स व्हॉट, फक्त यांची जागा बदल करायची. मग व्हॉट वर यू डुईंग, आणि शेवटचं ॲट 2 o'clock मी लिहित नाही, ॲट लिहितो, ठीक आहे, 2 o'clock, आणि शेवटी काय यायला पाहिजे होतं, क्वेश्चन मार्क. आता बरोबर आहे, चेक करून बघा. WH वर्ड नंतर वर हेल्पिंग वर्ब आला, यू सब्जेक्ट आला की नाही, आणि मग सब्जेक्टच्या आधी वर्ब आलं तर त्याला आपण काय म्हणतो रे, क्वेश्चन पॅटर्न. तर हे सेंटेन्स बरोबर आलं असतं. आता पुढं, व्हेन शी डिड गेट मॅरिड. आता इथं बघा, व्हेन आलेले, WH वर्ड आला, शी काय आहे, सब्जेक्ट आहे, डिड काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे, गेट काय आहे, मेन वर्ब. आता बघा, सब्जेक्ट आधी आला, नंतर वर्ब आलाय, म्हणजे कोणता पॅटर्न, सेंटेन्स. आता सेंटेन्स पॅटर्न म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे होता, फुल स्टॉप. इथं काय दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क, म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं आहे. मग इथं काय पाहिजे होतं, फुल स्टॉप पाहिजे होता. किंवा ह्याला जर का मला क्वेश्चन पॅटर्न बदलायचंय तर इथं माझं उत्तर काय पाहिजे होतं, इथं जर का मला क्वेश्चन पॅटर्न बनवायचा याचा, तर काय पाहिजे होतं, मी ह्याला क्वेश्चन पॅटर्न कसा बनवतोय बघा. व्हेन, आता ह्यांची जागा बदलायची, व्हेन डिड शी, त्यानंतरून गेट मॅरिड, आणि आता काय येणार आहे, क्वेश्चन मार्क. आता बरोबर आहे. डोक्यात घुसतंय का? अरे घुसतंय. बघा, सेंटेन्स पॅटर्नचा क्वेश्चन पॅटर्न करणं एकदम सोपं. कसं करायचं रे, फक्त आणि फक्त काय करायचा, हेल्पिंग वर्ब अगोदर घ्यायचा सब्जेक्टचा, संपला विषय. चलो आता नेक्स्ट सेंटेन्स हे दोन बघू आपण, बरोबर आहे का चूक आहे. बघा, फुल स्टॉप आलेला आहे, फुल स्टॉप आलेला आहे, याचा अर्थ कोणता पाहिजे पॅटर्न, सेंटेन्स पॅटर्न. मग सेंटेन्स पॅटर्न म्हणल्यावर सब्जेक्ट अगोदर पाहिजे. तिथं WH वर्ड आहे असं नका, इज हे वर्ब आहे, आणि युअर हे काय आहे, युअर कंपनी, आणि हे काय आहे, सब्जेक्ट आहे. मग वर्बच्या नंतरून सब्जेक्ट आला म्हणजे तो कोणता पॅटर्न झाला, कोणता झाला, क्वेश्चन पॅटर्न. म्हणजे हे सेंटेन्स कसं आहे, चुकीचं आहे. मग इथं काय पाहिजे होतं, इथं काय चुकीचं आहे, तर हा जो फुल स्टॉप आहे, ह्या फुल स्टॉपच्या जागेवरती इथं काय पाहिजे होता, क्वेश्चन मार्क पाहिजे होता. काय पाहिजे होता, क्वेश्चन मार्क. समजलं. आता पुढे, व्हॉट आय कॅन डू फॉर यू. आता इथं WH, इथं आय काय आहे, सब्जेक्ट आहे, कॅन काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. मग सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं, याचा अर्थ कोणता पॅटर्न आला, सेंटेन्स पॅटर्न. आणि सेंटेन्स पॅटर्न आहे याचा अर्थ सेंटेन्सच्या सुरुवातीला काय पाहिजे, फुल स्टॉप. पण इथं काय दिलेलं आहे यांनी, क्वेश्चन मार्क. म्हणजे हे काय आहे, चुकीचं. इथं काय पाहिजे होतं, फुल स्टॉप पाहिजे होता. आता ह्याचा जर का मला क्वेश्चन पॅटर्न करायचा आहे तर कसा केला असता बघा. व्हॉट, फक्त जागा बदलायची, कुणाची, कॅनला इकडे टाकायचं आणि आयला इकडं. मग काय येणार, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, क्वेश्चन मार्क. आता हे सेंटेन्स बरोबर आलं असतं. समजलं. चलो ही काढली बघा. आता वेअर डिड यू हिडन द लेटर. आता इथं WH वर्ड आला, हिड हेल्पिंग वर्ब आला, इथं यू काय आलाय, सब्जेक्ट आलाय, ठीक आहे, आणि हिडन काय आहे, मेन वर्ब आहे. आता हा बघा, हेल्पिंग वर्बच्या नंतरून सब्जेक्ट आलाय आणि शेवटी काय आलेला आहे, क्वेश्चन मार्क. म्हणजे हेल्पिंग वर्बच्या नंतरून सब्जेक्ट आला की त्याचा पॅटर्न कोणता असतो, क्वेश्चन पॅटर्न नसतो. मग आता हे जे सेंटेन्स आहे इथं मी बरोबर केलेलं आहे, पण हे सेंटेन्स बरोबर आहे का, नाहीये. हे जे सेंटेन्स आहे हे आहे चूक. मग काही जण म्हणतात, सर तुम्ही आताच बोलले ना राव, काय बोलले की सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं तर त्याला सेंटेन्स पॅटर्न म्हणायचं, आणि वर्बच्या नंतरून सब्जेक्ट आला तर त्याला क्वेश्चन पॅटर्न म्हणायचं, आणि क्वेश्चन पॅटर्नच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो.
इथं आहे ना राव, मग इथं चुकलंय काय, काय चुकलं असं बघा ना. थोडासा हे जो दिलेला आहे ना ब्रेन 1350 ग्रॅम, ह्याला थोडंसं ट्रेस द्या. काय उत्तर येत आहे ते मला सांगा. काय चुकलेलं आहे बघा, काय चुकलेलं आहे. तर इथं माझं चुकलेलं आहे काय माहिती आहे का, इथं हिडन नव्हतं पाहिजे, कारण डीडच्या नंतर नेहमी कोण येतो रे, V1 येतो भाई. मग इथं काय पाहिजे होतं, हाईड पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, हाईड. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस हा एक प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस पूर्ण सेंटेन्स व्यवस्थितच बघायचंय, नाहीतर तुमचं काम तमाम. आता पुढं बघा, चौथं सेंटेन्स. विल यू कन्वे माय ॲपॉलॉजीज टू युअर ग्रँडपॅरेंट्स. आता इथं विल माझा कोण आलाय रे, हेल्पिंग वर्ब, आणि यू माझा कोण आलाय, सब्जेक्ट आलेला आहे. कन्वे हा V1 आलेला आहे, म्हणजे ओके. मग आता हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या आधी आलाय, म्हणजे हा कोणता पॅटर्न झाला, क्वेश्चन पॅटर्न. मग जर का क्वेश्चन पॅटर्न झालाय तर तिथं काय पाहिजे, क्वेश्चन मार्क. पण इथं काय दिलेलं आहे, फुल स्टॉप, म्हणजे हे झालं चुकीचं. इथं काय पाहिजे होता, क्वेश्चन मार्क. मग आता हा जो क्वेश्चन पॅटर्न आहे आणि सेंटेन्स पॅटर्न आहे तो तुम्हाला समजला का. आता आपण आयोगाचे PYQ बघू, ह्या टॉपिकवरती विचारलेले. काय येतं बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स विचारले. काय, आय वंडर व्हाय ही इजंट हिअर. इथं फुल स्टॉप दिलेला आहे आणि मग फुल स्टॉप दिलाय, तर ह्याच्यामध्ये काय पाहिजे रे, सेंटेन्स पॅटर्न पाहिजे. काय पाहिजे, सेंटेन्स पॅटर्न. मग बघा आता इथं आय माझा सब्जेक्ट आहे आणि वंडर हे वर्ब आहे, म्हणजे सब्जेक्टच्या नंतर वर्ब आला, सेंटेन्स पॅटर्न आहे बरोबर. पण परत आणखीन एक सेंटेन्स दिले, व्हाय. इथं ही माझा काय आहे, सब्जेक्ट आहे, आणि हे इजंट काय आहे रे, वर्ब आहे. म्हणजे दोन्ही पण काय येतं, सेंटेन्स पॅटर्न येतं, सब्जेक्टच्या नंतर वर्ब, म्हणजे हे सेंटेन्स माझं काय आहे बरोबर. उत्तर समजलं का. आता दुसऱ्या सेंटेन्स मध्ये बघा, फुल स्टॉप दिलाय, फुल स्टॉपला ब्लॉकच करायचं. फुल स्टॉप दिलाय याचा अर्थ याच्यामध्ये कोणता पॅटर्न पाहिजे, सेंटेन्स पॅटर्न पाहिजे. मग सेंटेन्स पॅटर्न म्हणलं की अगोदर सब्जेक्ट आणि नंतर काय पाहिजे, वर्ब. आता द इन्स्पेक्टर हा माझा काय आहे, सब्जेक्ट आहे. आस्क हा काय आहे, वर्ब आहे. इथं सेंटेन्स पॅटर्न आहे, डन. पण ह्याच्यामध्ये दोन सेंटेन्स दिलेले आहेत बरं का. व्हाय इथं WH वर्ड आहे, हॅडंट हा हेल्पिंग वर्ब आहे, आणि वी काय आहे रे, सब्जेक्ट. हो गई ना गलती. आता इथं सेंटेन्स पॅटर्न आलाय, पण इथं कोणता पॅटर्न आलाय, क्वेश्चन पॅटर्न आला ना. कसं काय बघा, हेल्पिंग वर्ब आणि इथं सब्जेक्ट आलंय का नाही, म्हणजेच हे सेंटेन्स माझं आहे चुकीचं. काय चुकीचं आहे ना. मग हे इथं फुल स्टॉप आहे, तर इथं काय पाहिजे होतं बघा, व्हाय, आणि ह्याची जागा इकडं आणि याची जागा इकडं, म्हणजे व्हाय वी हॅडंट असं पाहिजे होतं, तर हे सेंटेन्स बरोबर आलं असतं. समजलं काय चुकलंय ते समजलं. आता पुढे आय डोंट नो. आय काय आहे माझा सब्जेक्ट, डोंट काय आहे हे हेल्पिंग वर्ब आहे, आणि नो काय आहे मेन वर्ब आहे. आता सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब आलं म्हणजे कोणता पॅटर्न, सेंटेन्स पॅटर्न. ओके, पुढं बघूत आता. व्हाय नंतर बघा, दे माझा सब्जेक्ट आहे, कॅन्ट काय आहे माझा हेल्पिंग वर्ब आहे, आणि इथं पण काय आलेलं आहे, सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब आलेले. आता इथं टायपिंग मिस्टेक आहे, इथं फुल स्टॉप आहे, कन्सिडर करा. आणि मग दोन्ही ठिकाणी सेंटेन्स पॅटर्न आहे, म्हणजे हे सेंटेन्स पण काय आहे बरोबर आहे. मग आता विचारलंय काय, चूज द करेक्ट सेंटेन्स. कोणतं करेक्ट आहे रे, आपलं A आणि C करेक्ट आहे. मग उत्तर माझं काय येणार आहे, आन्सर नंबर 2, A आणि C करेक्ट. समजलं का. चलो आता अगला ॲग्री 2018ला विचारलाय. काय विचारलाय, चूज द करेक्टच विचारलाय. इथं काय आहे, व्हॉट वी आर यू डुईंग ॲट 2 o'clock. इथं काय आहे, क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कोणता पॅटर्न पाहिजे, क्वेश्चन पॅटर्न. मग आहे का चेक करू. इथं बघा WH वर्ड आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे, डन. हेल्पिंग वर्बच्या नंतर यू माझा सब्जेक्ट आहे, म्हणजे इथं क्वेश्चन पॅटर्न दिलेलं आहे. मग हे सेंटेन्स माझं काय आहे रे, बरोबर आहे. अरे डोक्यात घुसतंय का. बघा WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्बच्या पुढे सब्जेक्ट आला की क्वेश्चन पॅटर्न, आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिले, याचा अर्थ त्याच्यामध्ये क्वेश्चन पॅटर्नच बघायचा आहे. इथं पण बघा आता क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग आपण चेक करू. इथं व्हेन आलाय, शी माझा सब्जेक्ट आहे, गॉट माझा काय आहे, वर्ब आहे, राईट. आता सब्जेक्ट नंतरून वर्ब आलेले आहे, सब्जेक्ट नंतरून काय आलेलं आहे, वर्ब आलेलं आहे. तर आता इथं सब्जेक्ट नंतरून वर्ब आले, म्हणजेच इथं कोणता पॅटर्न आलेला आहे, सेंटेन्स पॅटर्न आलाय. आणि मग सेंटेन्स पॅटर्न आलाय तर इथं काय पाहिजे होतं, फुल स्टॉप. पण इथं दिलाय काय त्यांनी, क्वेश्चन मार्क.
म्हणून हे सेंटेन्स चुकीचं. कळलं? आता बघा व्हाय डिडंट, व्हाय WH वर्ड आला, डिडंट काय आहे हेल्पिंग वर्ब आहे, यू काय आहे सब्जेक्ट आहे, आणि हा वॉटर हा काय आहे माझा मेन वर्ब आहे. वॉटर ते नाऊन वेगळं, मटेरियल नाऊन वेगळं, आणि इथं वॉटरचा मिनिंग काय आहे पाणी घालणे. आता इथं हेल्पिंग वर्बच्या नंतरून सब्जेक्ट आला म्हणजे कोणता पॅटर्न आहे माझा क्वेश्चन पॅटर्न आहे, आणि क्वेश्चन पॅटर्न असला तर सेंटेन्सच्या शेवटी काय पाहिजे क्वेश्चन मार्क आलाय. यस, आणि मग हाय बरोबर. चला आता काय विचारले बघू तर आयोगाने काय रे, चूज द करेक्ट. कोणतं करेक्ट आहे आपलं ए आणि सी. कुठे आहे ऑप्शन, तर 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, ए आणि सी ओनली. समजलं? चलो नेक्स्ट. आता राज्यसेवा 2017ला विचारलाय, चूज द करेक्टच विचारलंय. बघू तू व्हेन, इथं क्वेश्चन मार्क दिलाय, मग मला काय शोधायचं आहे क्वेश्चन पॅटर्न. व्हेन यू काय आहे माझा सब्जेक्ट, आणि आर काय आहे वर्ब आहे हेल्पिंग वर्ब आहे, आणि लिव्हिंग काय आहे मेन वर्ब. आता मला सांगा सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं तर ह्याचा सब्जेक्ट येस सुरुवातीला आला की येस म्हणजे सेंटेन्स पॅटर्न आहे, आणि सेंटेन्स पॅटर्न म्हणल्यावर इथं पाहिजे आता फुल स्टॉप, इथं ह्या भाऊंनी काय दिलाय क्वेश्चन मार्क. हो गई ना गलती, हो गई गलती, आणि मग गलती झाली आहे तर हे सेंटेन्स कसं आहे चुकीचं आहे. आता पुढे व्हेन शी गॉट मॅरिड, इथं बघा व्हेन आलंय, शी काय आहे सब्जेक्ट आहे, गॉट काय आहे आता रिपीट आलंय ना हेच, गॉट काय आहे वर्ब आहे, आणि मग सब्जेक्टच्या नंतर वर्ब आहे, तर हा सेंटेन्स पॅटर्न आहे. सेंटेन्स पॅटर्न म्हणल्यावर शेवटी फुल स्टॉप पाहिजे होता, दिलाय क्वेश्चन मार्क, चुकलं. म्हणजेच ये येतोय लापरवाही का नतीजा, आणि मग हे चुकलंय तर चलो इसे रॉंग करते. आता व्हाय डिडंट यू वॉटर द प्लांट्स म्हणजे रिपीट झालेला आहे बरं का, तोच क्वेश्चन ॲज इट इज राज्यसेवा 2017ला रिपीट झालेला आहे, म्हणजे राज्यसेवा 17चाच ॲग्रीवाल्यांनी उचललाय. आयोग PYQ रिपीट करतं, आणि म्हणून मी सारखं सांगत असतो PYQ इज द बॉस. PYQ तुमचे एकदम जबरदस्त झाले ना, MPSC संपला विषय. MPSCच काय TCS IBPSचे तुम्ही PYQ केले तर डन. आणि आपण बघा ज्यावेळेस बेसिक 6 समजणार आहे संपणार आहे आपण, त्यावेळेस TCSचे ह्याच्यावरती विचारलेले PYQ आपण घेणार आहोत, TCS आणि IBPSचे. त्यामुळं PYQ इज द बॉस, PYQ सगळे करायचे आहेत आपल्याला. आता इथं बघा व्हाय आलाय, हे डिडंट काय माझा हेल्पिंग वर्ब आहे, यू सब्जेक्ट आहे, आणि इथं वॉटर काय आहे मेन वर्ब आहे. मग इथं हेल्पिंग वर्ब आधी आलं सब्जेक्टच्या, म्हणजेच हा क्वेश्चन पॅटर्न आहे, क्वेश्चन पॅटर्न आहे, तर हे बरोबर आहे, म्हणजेच माझं सी सेंटेन्स बरोबर आहे. विचारलंय काय चूज द करेक्ट, मग कोणतं करेक्ट आहे रे, इथं ऑप्शनमध्ये उत्तर येत आहे का, नाही येत ना, फक्त कोणतं करेक्ट आहे माझं सीच करेक्ट आहे, म्हणजे इथं ऑप्शन चुकीचे येतं. इथं हा जो बी ओनली आहे का नाही त्याला मी काय करतो सी ओनली, काय करतो सी ओनली, म्हणजे उत्तर माझं काय येते सी ओनली. चलो आता ASO 2016ला विचारलाय, काय विचारलाय चूज द करेक्टच विचारलाय. व्हॉट आय कॅन डू फॉर यू, आय बघा सब्जेक्ट आहे, कॅन काय आहे हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजे सब्जेक्ट सुरुवातीला आला, सेंटेन्स पॅटर्न शेवटी पाहिजे होता फुल स्टॉप, दिलाय क्वेश्चन मार्क, सेंटेन्स चुकीचा. इथं यू कॅन स्टार्ट नाव, यू सब्जेक्ट आहे, कॅन माझा काय आहे वर्ब आहे, सब्जेक्ट नंतर वर्ब आलं, सेंटेन्स पॅटर्न शेवटी पाहिजे होता फुल स्टॉप, इथं दिलेला आहे क्वेश्चन मार्क, सेंटेन्स चुकीचं. इथं विच इज फास्टर, इज हेल्पिंग वर्ब आहे, आणि द ट्रेन ऑर बस हे काय आहे सब्जेक्ट आहे, आणि हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट दिला, हा झाला माझा क्वेश्चन पॅटर्न. क्वेश्चन पॅटर्न तर इथं क्वेश्चन मार्क, तसंही आहे. आता हु इज युअर कंपॅनियन, हे तर हु दिलेला आहे, इज माझा हेल्पिंग म्हणजे मेन वर्ब आहे, युअर कंपॅनियन हा सब्जेक्ट आहे, आणि मग हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्बच्या नंतरून सब्जेक्ट आला तर त्याला म्हणायचं क्वेश्चन पॅटर्न, हे पण बरोबर. चलो आता चूज द करेक्ट, कोणतं कोणतं करेक्ट आहे आपलं सी अँड डी. कुठे आहे सी अँड डी, पहिलंच ऑप्शन आहे सी अँड डी करेक्ट. पुढं STI 2016ला विचारलाय, चूज द करेक्टच आहे, काय आहे विच इज युअर फ्रेंड, विच आलाय, इज माझा मेन वर्ब आहे, आणि युअर फ्रेंड ह्या काय आहे सब्जेक्ट आहे, मेन वर्ब नंतरून सब्जेक्ट आला, क्वेश्चन पॅटर्न, कारण सब्जेक्टच्या अगोदर वर्ब आला की त्याला म्हणायचं क्वेश्चन पॅटर्न. बघा डू यू लव्ह मी, त्याच्यामध्ये बघा हेल्पिंग वर्ब आधी आला होता सब्जेक्टच्या. विल यू मॅरी मध्ये त्याच्यामध्ये पण काय झालं होतं विल हा हेल्पिंग वर्ब आधी आला होता सब्जेक्टच्या. किंवा व्हाय डू यू लव्ह मी त्याच्यामध्ये पण व्हाय डू नंतरून यू आला होता. ओके,
मग आता इथं क्वेश्चन पॅटर्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय, सेंटेन्स बरोबर. आता विच आर युअर बुक्स, आर हा हेल्प मेन वर्ब आहे, युअर बुक्स हा काय आहे सब्जेक्ट आहे, आणि मेन वर्ब नंतरून सब्जेक्ट आला तरी पण तो क्वेश्चन पॅटर्न, शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय, सेंटेन्स बरोबर. आता विच विल यू टेक, विच आता विल माझा हेल्पिंग वर्ब आहे, यू माझा सब्जेक्ट आहे, आणि टेक माझा मेन वर्ब आहे. मग हेल्पिंग वर्बच्या नंतरून सब्जेक्ट आला, कोणता पॅटर्न, क्वेश्चन पॅटर्न, इथं क्वेश्चन मार्क दिले बरोबर. आणि मग माझे चूज द करेक्ट कोणते, तर ऑल करेक्ट होतं. मग इथं कोणता ऑप्शन आहे, बी सी अँड ए करेक्ट, म्हणजे 4 नंबर माझं उत्तर येणार आहे. आता फॉरेस्ट 2016चं जर का आपण बघितलं तर काय, आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम क्वेश्चन्स. हाऊ लॉंग शी इज स्टेईंग इन इंडिया, हाऊ लॉंग आलेला आहे, त्यानंतर बघा शी सब्जेक्ट आहे आणि इज माझा काय आहे रे हेल्पिंग वर्ब आहे. सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब आला, कोणता पॅटर्न, येस ने सुरुवात, येस पॅटर्न म्हणजे सेंटेन्स पॅटर्न, आणि सेंटेन्स पॅटर्न नाही तर शेवटी फुल स्टॉप पाहिजे, क्वेश्चन मार्क दिला, चुकलं. इथं आता हॅज हेल्पिंग वर्ब आहे, द फॅट वुमन माझा सब्जेक्ट आहे, बीन माझं मेन वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट आला, क्वेश्चन पॅटर्न आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे, सेंटेन्स बरोबर. आता हाऊ मेनी गोल्ड ऑर्नामेंट्स शी इज वेअरिंग, आता हाऊ मेनी गोल्ड ऑर्नामेंट्स, आता इथं येणार आहे शी माझा सब्जेक्ट आहे, इज माझं काय आहे हेल्पिंग वर्ब आहे, आणि वेअरिंग माझं मेन वर्ब आहे. सब्जेक्टच्या नंतरून हेल्पिंग वर्ब आलं, येस सुरुवातीला, सेंटेन्स पॅटर्न, आणि सेंटेन्स पॅटर्न आहे तर इथं फुल स्टॉप नाही पाहिजे, ते सॉरी क्वेश्चन मार्क नाही पाहिजे, फुल स्टॉप पाहिजे, सेंटेन्स चुकीचा. आता विचारलंय काय, आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम, म्हणजे करेक्ट विचारलेलं आहे, कोणतं करेक्ट आहे, फक्त बी. मग इथं माझं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 बी ओनली. चलो नेक्स्ट. आता इंजिनिअरिंग 2016 काय, यू विल हॅव डिनर विथ देम टुमॉरो, आता इथं विथ देम आहे बरं का. आता काय, यू सब्जेक्ट आहे, विल माझा हेल्पिंग वर्ब आहे, मग सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब आला तर कोणता पॅटर्न, सेंटेन्स पॅटर्न. सेंटेन्स पॅटर्न म्हणलं इथं फुल स्टॉप पाहिजे होता, क्वेश्चन मार्क दिलाय, हे चुकीचं आहे, समजतंय. आता यू सब्जेक्ट आहे, विल माझा हेल्पिंग वर्ब आहे, सब्जेक्ट नंतर अगेन हेल्पिंग वर्ब आलं तर कोणता पॅटर्न असतो, सेंटेन्स पॅटर्न. सेंटेन्स पॅटर्न म्हणलं इथं फुल स्टॉप पाहिजे होतं, इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे, हे सेंटेन्स चुकीचं. आता यू सब्जेक्ट आहे, त्यानंतर वुड माझा काय आहे हेल्पिंग वर्ब आहे, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब आलं म्हणजे सेंटेन्स पॅटर्न आहे. सेंटेन्स पॅटर्न आहे म्हणल्यानंतर काय पाहिजे, शेवटी फुल स्टॉप पाहिजे, आणि इथं क्वेश्चन मार्क दिला, हे चुकीचं आहे. इथं सगळ्यांच्या ठिकाणी काय पाहिजे होता, फुल स्टॉप पाहिजे होता. विचारलंय काय, चूज द करेक्ट, कोणतं करेक्ट आहे, एक पण करेक्ट नाही, आणि मग उत्तर काय असणार आहे, नन ऑफ द अबोव हे असणार आहे. ठीक आहे. आता ESO 2016ला एक प्रश्न विचारलाय, लास्ट आहे की वी मे हॅव सम कॉपी. हे तर बघा, वी सब्जेक्ट आहे, मे काय आहे हेल्पिंग वर्ब आहे, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब आलं की कोणता पॅटर्न, सेंटेन्स, आणि सेंटेन्स पॅटर्न म्हणलं की शेवटी काय पाहिजे, फुल स्टॉप. ही तर काय दिलंय, क्वेश्चन मार्क, हो गई गलती, लापरवाही का नतीजा, चुकलं. आणि मग हे चुकीचं आहे. इथं काय, शाल हे हेल्पिंग वर्ब आहे, वी काय रे सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट आलं, क्वेश्चन पॅटर्न नाही तर इथं क्वेश्चन मार्क आलाय, सही आहे. आता प्लीज दिलेलं आहे, यू सब्जेक्ट आहे माझा, मे काय आहे माझा हेल्पिंग वर्ब आहे, काय हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब आलं, कोणता पॅटर्न, येस सुरुवातीला आला, सेंटेन्स पॅटर्न म्हणल्यावर शेवटी पाहिजे फुल स्टॉप, इथं दिलेलं आहे क्वेश्चन मार्क, आणि हो गई गलती, चुकलं. पुढं, विल यू प्लीज टेक युअर हॅट ऑफ, आय कांट सी द स्क्रीन. इथं विल काय आहे रे माझं हेल्पिंग वर्ब आहे, यू काय आहे माझं सब्जेक्ट आहे, आणि मग ज्या वेळेस हेल्पिंग वर्बच्या नंतरून सब्जेक्ट येतो देन माझा काय तयार होणार आहे, क्वेश्चन पॅटर्न, आणि क्वेश्चन पॅटर्न तयार होते. तर मला इथं बघावं लागेल, ज्याने ज्यातून का, कुठे क्वेश्चन मार्कच नाहीये ना, कुठे दिसतोय का, इथं आता टायपिंग करताना राहते फुल स्टॉप आहे, कन्सिडर करा. तर ये हो गई गलती, म्हणजे हे चुकीचं आहे. ओके, इथं खरं तर काय पाहिजे होता, क्वेश्चन मार्क पाहिजे होता. मग आपण विचारलंय काय, चूज द करेक्ट, एक फक्त बी बरोबर आहे का नाही रे, बी बरोबर आहे. आता इथं ऑप्शन दिलेले आहेत, याचा अर्थ बघा टायपिंग करताना चुकलेले उत्तर निघत नाहीये,
तर हिथं आहे ना रिअल मध्ये काय असणार आहे रे, क्वेश्चन मार्क असणार आहे. काय असणार आहे, क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आपण काय करू, ब्लॅक कलरने त्याला क्वेश्चन मार्क देऊ मग, आणि परत त्याचं उत्तर काढू. आपण हे तर मी क्वेश्चन मार्क काढला. ओके, आता डीचं आपण परत उत्तर काढू. आता डीचं उत्तर काढताना बघा, हेल्पिंग वर्ब नंतरून सब्जेक्ट आला, कोणता पॅटर्न आहे, क्वेश्चन पॅटर्न. आणि क्वेश्चन पॅटर्न आहे तर शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे का नाही, म्हणजे हे सेंटेन्स पण बरोबर. मग माझं चूज द करेक्ट मध्ये कोणतं बरोबर आहे, बी आणि डी, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हेच माझं काय बरोबर आहे. तर हा होता आपला बेसिक नंबर 6. पण हा जो बेसिक नंबर 6 आहे का नाही, हे बेसिक नंबर 6 वरतीच डिपेंड आहे आपला एरर. आणि तो एरर MPSCने तर खूप वेळा विचारलेला आहे आणि तलाट्याला पण तो एरर विचारलेला आहे. त्यामुळं यानंतरून आपला जो एरर आहे, जो ज्याचा नंबर आहे एरर नंबर 1, तो आपण काय करणार आहे, याच्या पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. एकदम सोपा एरर आहे आणि छोटासा एरर आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करू, आजच्या लेक्चरचं रिव्हिजन करू. बघा, सेंटेन्स आहे याचे 2 टाईप केले होते, क्वेश्चन म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आणि दुसरं कोणतं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणलं की सिंपल सेंटेन्स आहे, ज्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्यानंतर वर्ब असतो आणि शेवटी फुल स्टॉप असतो, त्याला आपण म्हणायचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स. आणि ॲसर्टिव्ह सेंटेन्सचा जो पॅटर्न आहे त्याला आपण नाव दिलं होतं सेंटेन्स पॅटर्न. डन. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये इंट्रोगेशन म्हणजेच काय, क्वेश्चन विचारायचे. आता आपल्याला मूवीजमध्ये बघतो की पोलिसांनी इंट्रोगेशनसाठी बोलवलंय, मग इंट्रोगेशनसाठी बोलवले म्हणजे काय, चहा प्यायला बोलवलंय का, नाही, तिथे क्वेश्चन विचारणार आहेत ते आपल्याला, राईट. आणि मग आपण त्याचे 2 टाईप केले होते, एक आहे येस नो टाईप क्वेश्चन आणि एक आहे WH टाईप क्वेश्चन. आता ज्यावेळेस येस नो टाईप क्वेश्चन मध्ये बोलणार आहे त्यावेळेस त्याचं उत्तर फक्त येस और नो मध्ये द्यायचंय मला. आणि ज्या वेळेस मी WH टाईप क्वेश्चन विचारणार आहे त्यावेळेस मी आन्सर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये दिलं पाहिजे, 2 ओळीमध्ये 4 ओळीमध्ये मी उत्तर दिलं पाहिजे. मग आपण त्यासाठी एक आयडिया सांगितली होती की ॲसर्टिव्ह सेंटेन्ससाठी आय एम अन ऑनेस्ट बॉय असं लक्षात ठेवा. मग ऑनेस्ट जो आहे ना, ऑनेस्ट, हा जो ऑनेस्ट आहे, हा ऑनेस्ट जो आहे ना, ऑनेस्ट बॉय, इथं आय एम अन ऑनेस्ट बॉय ह्याच्यामध्ये बघा, आय जो आहे ना सब्जेक्ट आहे आणि एम काय आहे, माझा वर्ब आहे. म्हणजे सब्जेक्टच्या नंतर वर्ब आला की त्याला आपण म्हणायचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स किंवा सेंटेन्स पॅटर्न. पण डू यू लव्ह मी, आता आठवत असेल बघा, डू यू लव्ह मी म्हणल्यानंतर काही जण स्वप्नात गेले होते, लेक्चर संपलं तरी स्वप्नातून आलेच नसते ना, नाही का नाही, पस्तावा करत असते, रडत असते, जाऊ दे, इट्स ओके, तो काय आपला बिझनेस नाही. पण डू यू लव्ह मी ह्याच्यामध्ये बघा, डू हेल्पिंग वर्ब आहे आणि यू काय आहे, सब्जेक्ट. म्हणजे हेल्पिंग वर्बच्या नंतरून सब्जेक्ट आला तर त्याला मी म्हणणार आहे क्वेश्चन पॅटर्न. पण कधी म्हणणार आहे, जर का त्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आला तर, म्हणजेच हेल्पिंग वर्ब त्यानंतरून सब्जेक्ट आणि त्यानंतरून क्वेश्चन मार्क आला, शेवटी क्वेश्चन मार्क आला तर त्याला क्वेश्चन पॅटर्न म्हणायचं. आता काही सेंटेन्समध्ये आपण काय बघितलं होतं की हेल्पिंग वर्ब दिलेलं नव्हतं, मेन वर्ब दिलं होतं. मग आपण काय बोलणार आहे, मेन वर्बच्या नंतरून सब्जेक्ट आला आणि शेवटी क्वेश्चन मार्क आला तरी पण त्याला काय म्हणायचं, क्वेश्चन पॅटर्न किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. डन. तर हा होता आपला बेसिक 6. आता या बेसिक 6 वरती अवलंबून असलेला आपला एरर नंबर 1 आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचा आहे. आज आपण एवढंच बघूया, इथंच थांबूया. तर थँक्यू.